माझे गडी कोण कोण माझे गडी कोण कोण बडा भिन्न यातोनी निवडा यातोनी
माझे गडी कोण कोण निवडा भिन्न या तुम्ही आपणामध्ये न्यो एक खेळो एकासी गाबर्यांच्या मुडा काड्या दाडा भ्याडा वळतिया तुका म्हणी देवा पासी बिटाळसी नसावी आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकसी पांडुरंगा करू प्रथम करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी वचनैका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण असावे जवळी वसुदेव सुतं देवं कौसच्चानुरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु मूकं करोति वाचालं पङ्गुलङ्घयते गिरं यत्कृतातमहे वन्दे परमानन्दमाधवं शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विश्वोभवयहरं सर्वलोकैकनाथं आत्मरूप गणेश स्मरण ओज सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे विठ्ठल विठ्ठल माझे गडी कोण कोण निवडा भंग यातोनी आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी प्रस्तुत प्राप्तस्थळी कीर्तन रूपी शिवे करता निवडलेला अभंग कालाया प्रकरणातील जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकोबाराया भगवान परमात्म्याच्या जो भगवान परमात्म्याला खेळ खेळायचा आहे त्या खेळाच्या लायक कोण कोण गडी आहेत त्याची निवड या अभंगातून करतायत तुकोबारायांच्या मुखातून भगवान परमात्मा म्हणतात माझे गडी कोण कोण आहेत आणि याच्यातून निवडून घ्या आणि असे निवडल्यानंतर आप आपणामध्ये मिळो एक खेळो एकासी सगळे एकमेकांमध्ये तो खेळ करत कुठला खेळ तो पाहू आपण नंतर जे हे ज्ञानोत्तर भक्तीला घाबरतात ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भक्तीला जे घाबरतात ना त्यांना पुन्हा इंद्रिय रूपी गायींना वळण्यासाठी पाठवा कारण देवाजवळ विटायची चालत नाही बरं का अंतकरणामध्ये घाबरलेपणा ज्ञानोत्तर भक्ती ज्ञान प्राप्त झाल्यानंतर जसं ज्ञान गिळोणी गावा गोविंदगा ज्ञान गिळून पुन्हा परमात्म्याची भक्ती करण्यासाठी उभजवणीने आपुडते येऊ काला खाऊ दहीपात पुन्हा पुन्हा येऊ पुन्हा पुन्हा सेवन करू कारण हा भक्तीचा अद्वितीय आनंद ते लुटण्यासाठी येतात विठ्ठल विठ्ठल असो प्रस्तुत कलेचं कीर्तन किन प्रयोजनाने आहे सगळ्यांना ज्ञात आहे की गेली 7 दिवस आपण भगवती मातेची कथा श्रवण केलेली आहे आणि आज महाराष्ट्राच्या इतर ठिकाणी महाराष्ट्र सोडून काले होत असतील मला असं वाटत नाही पण आपल्या महाराष्ट्रीय संतांची ती परंपरा आहे आणि ती आपण जोपासलेली आहे
आणि ती जोपासल्यामुळे आज काला म्हणजे सांगता, काला म्हणजे जीव शव ऐक्य, जीव आणि शिव यांचं ऐक्य म्हणजे काला आहे. 2-3 प्रकार काल्याचे पडतात. हरिनामाचा खिचडी काला, दही भाताचा काला आणि जीव ब्रह्मक्य काला, असे 3 प्रकार सांगतो. दही भाताचा काला खाल्ला तर स्थूल शरीर पुष्ट होतं. स्थूल शरीर माहिती आहे तुम्हाला? स्थूल नाही समजत, सूक्ष्म समजतं. स्थूल म्हणजे हे शरीर, त्यांना कळलं पाहिजे ना मी काय बोलतो ते, नाही तर मग एकदम स्थूल सूक्ष्म होऊन जाईल. तुम्ही सगळे ज्ञानी म्हणतो मला माहिती आहे, पण त्यांना पण कळलं पाहिजे. स्थूल म्हणजे हे शरीर. दही भात आता याच्यामध्ये आहे, तो नंतर देऊ आपण तुम्हाला. तो खाल्ल्यानंतर हे स्थूल शरीर पुष्ट होत. हरिनामाचा खिचडी काला, त्याच्याने लिंग शरीर बरं का पवित्र होत. आणि जीव ब्रह्मक्य काला झाल्यानंतर कारण देह नष्ट होत. विठ्ठल विठ्ठल. आता हा आपला काल्याचा एक गोष्ट बोलून जाईल, कदाचित तुम्ही माझ्यावर रागावाल, पण मला बोलल्याशिवाय पण राहत नाही. कारण ज्या गोष्टी निदर्शनात येतात महाराजजी त्या बोलल्या पाहिजेत. काल्याचं कीर्तन झालं तर बऱ्याचशा लाया अशा खाल्यात पडलेल्या असतात आणि त्याच्यावर मस्त आपण पाय तोडून आणि तुडवून टाकतो. मी म्हणतो एवढे काले खाल्ले अजून आपला काला होत कसा नाही? म्हणजे काला हा शब्द इतका वाईट नाहीये. म्हणजे अजून आपण जीव आणि शिव एक हरी आत्मा, जीव शिव सम, वाया तू दुर्गमन घाली म्हणा, तो काला अजून होत का नाही? मग याला कारण आपली भावना किती आहे यावर अवलंबून आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं का हे काला जो आज आहे की अनेक दिवसामधून ज्या लोकांनी जेवढे सगळे साधक आले, ज्यांनी ज्यांनी सेवा केली, ज्यांनी ज्यांनी श्रवण केलं, त्या सर्वांना हा काल्याचा प्रसाद आज मिळणार आहे. आणि हा काल्याचा प्रसाद मिळाल्यानंतर एकदा काला खाला की परत आपण काला परत जर आला तर त्याला म्हणतात काला परत जा. आणि म्हणून असे ही काल्याची सेवा आदरणीय आज चिंतामणजी महाराज, सरस्वतीजी महाराज तिथे आलेले आहेत. बऱ्याच दिवसात प्रतीक्षा होती, काही तब्येत बरोबर नसेल किंवा काही कामं पण असतील त्यांना. कारण आपल्या प्रांतामध्ये हे ब्रह्मचैतन्य आहे आणि म्हणून या साधूवर्यांचा मान आपण राखलाच पाहिजे. आणि म्हणून पूर्ण जीवन परोपकारासाठी त्यांनी झोपून दिले, म्हणून त्यांना मनोमय नमस्कार करतो. विठ्ठल विठ्ठल. असो 12ला मला उरकायचंय, थोडा उशीर झाला, कामं पण असतात, पण काय हरकत नाही, आपण नेहमी ऐकणारी मंडळी आहात म्हणून अगदी मस्त शॉर्ट अँड स्वीट करण्याचा प्रयत्न करतो. थोडी चटणी नाही का, चटणी वगैरे टाकून सगळं सगळं बरोबर करण्याचा प्रयत्न करतो. बाकी तुमचा आशीर्वाद. की यमुनेच्या काठावर सगळे गोपाळ आणि भगवान परमात्मा खेळ खेळायचे, अनेक खेळ खेळायचे. आणि ते खेळ खेळत असताना बरं का भगवान परमात्म्याने विचार केला की माझ्या बरोबर खेळ खेळणारा पाहिजे. आता देवाच्या खेळामध्ये खेळ खेळणारे कसे असतील? आपण देवाच्या खेळात खेळतो, हो, देवाशी नाही खेळत. फरक एवढा आहे की आपण देवाच्या खेळात खेळतो, देवाशी नाही खेळत. आणि ज्या दिवशी देवाशी खेळू ना त्या दिवशी आपली कुस्ती बरोबर होईल. भगवान परमात्मा म्हणतायत
की हे जे आपल्याला खेळ खेळायचे आहे, तसा पहिला खेळ आमच्या साधू संतांनी पण मांडला. कुठे? खेळ मांडिलेला मालवंती गाणी. खेळ मांडिलेला मालवंती गाणी ना नाचते वैष्णव भाई रे. या खेळाचं प्रतीक असं आहे की तो खेळ खेळल्यानंतर क्रोध अभिमान केला पावटण. कारण कामैश क्रोधैश रजगुण समध्वा महाशरा महापापी विद्येन वैरिणम. भगवान परमात्मा सांगतायत हे काम क्रोध पाही जया कृपेची साठवण नाही. जे कृतांताच्या ठाई माणूस का हे ज्ञाननिधीचे भुजंग, हे विषयधरीचे वाघ, हे भजन मार्गीचे वाघ. मार्ग जे हे ज्ञाननिधीचे भुजंग आहेत. ज्ञानी माणसाला जास्ती हे करतात. जो जास्ती उंदीर उड्या मारायला लागला ना त्याला मांजर लवकर पकडतो. म्हणजे आमच्याकडची हो का, आमच्याकडची मांजर तशी जिवंत उंदराला नाही पकडत, मेलेल्या उंदराला पकडते. तुमच्याकडची कुठल्या बरं? जिवंताला पकडत असेल ना. जिवंत म्हणजे जे भक्ती मार्गावर आरूढ झालेले आहेत, ज्यांना परमात्म्याची प्राप्ती करायची आहे, तो भगवान मिळवायचा आहे, ते सगळं जागृत औषध आहे. विठ्ठल विठ्ठल. बरं का, अजून एक मला वाटतं भागवताचा श्लोक आहे. सांडून सुगंध चंदनाची आवडी दुर्गंधी धावी मासी, तेनी सांडून निजात्म ज्ञानाची विद्वान विसव्याशी भोंबत. विद्वानाला जास्ती त्रास, ऐकणाऱ्यांना नाही. ऐकणारे बिचारे ऐकतात. मला तर असं वाटतं की ऐकणाऱ्यांना लवकर देव भेटेल. आमचा काही सांगता येत नाही, काय खरं नाही आमचं. आणि तुम्ही पायात आमच्याच पडता. ज्ञान घ्यायला फार कठीण काम आहे, म्हणून ज्ञानोत्तर भक्ती करणं फार कठीण काम आहे. ज्ञान झाल्यानंतर माझ्यामुळे हे घडतं असं नाही. जेव्हा माझा छत्रपती शिवाजी राजा आणि देहू मध्ये तुकाराम महाराज कोण पाहायला येतात, त्यांचा सेनापती तुकाराम महाराजांना भेटतो. आणि तुकाराम महाराजांना भेटल्यानंतर तो तुकाराम महाराजांनाच विचारतो, अहो तुकाराम महाराज माहिती आहेत का तुम्हाला? आता हे कोणाला विचारतात? तुकाराम महाराजांना. आणि तुकाराम महाराज काय सांगतात ऐका. तुकाराम महाराज म्हणतात, कोण तो तुक्या? त्याला भेटायचंय. हाय, त्याच्या मागे कुठे लागता तुम्ही? तुका विचार बडबड करी फार, नुसता बडबड विठ्ठल विठ्ठल, त्याच्या मागे कुठे लागता? असं तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे हे मला जमेल तेव्हा समजा काम जमलं, हे जमलं पाहिजे. आणि हे म्हणत असताना छत्रपतींची नजर गेली तुकाराम महाराजांवर. तुकाराम महाराजांचं चैतन्य वेगळं होतं हो. ते काय तूप खाऊन रूप नव्हतं आलं काय, परमात्म्याच्या भजनाचं रूप होतं ते. आणि परमात्म्याच्या भजनाचं स्वरूप असल्यामुळे छत्रपतींची नजर बरोबर त्यांच्यावर गेली. छत्रपती उतरून आले आणि त्या सेनापतीला म्हणतात, अरे ऐक, तू कोणाशी बोलतो? म्हटलं हे तुकाराम महाराज आहेत. छत्रपतींनी ओळखलं.
आणि मग स्वतः माझे छत्रपती तुकोबारायांना लीन होतात, नमस्कार करतात. मला काय म्हणायचं आहे की ज्ञान गिळून गावा गोविंद का बरं बोलायला बरं आहे, पण ही ज्ञानोत्तर भक्ती कठीण आहे. विठ्ठल विठ्ठल ही भक्ती करत असताना जेव्हा तो यमुनेच्या काठावर खेळ खेळायला सुरुवात केली, भगवान परमात्म्याने विचार केला की मला खेळ तर खेळायचा आहे, पण यामध्ये माझे गडी कोण आहेत हे निवड करा. अभंगाचा प्रथम द्या. माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, माझे गडी कोण कोण, निवडा भिन्न या दोन्ही, निवडा भिन्न या दोन्ही, आपला प्रमाणे भगवान परमात्म्याची भाषा सांगताय. माझे गडी कोण कोण, निवडा भिंत यातून. मला खेळ खेळायचा आहे, पण मला ते भक्त पाहिजेत, ते खेळाडू पाहिजेत की जे माझ्याशी खेळले पाहिजेत. आणि म्हणून मग खेळाडू कुठले, भगवान परमात्म्याची खेळ खेळण्यासाठी खेळाडू कुठले. गीतेमध्ये जाऊन जर विचार केला तर 4 प्रकारचे खेळाडू सांगितले. गीता भगवान परमात्मा 4 प्रकारचे खेळाडू सांगतो, आणि हे 4 प्रकारचे खेळाडू म्हणजे 4 प्रकारचे भक्त आहेत. हो, परमात्मा म्हणतोय चतुर्विधा भजन्ते माम जना सुकृतजना आर्त जिज्ञान सुराधार्ती ज्ञानिक भक्त वर्षवा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हे 4 भक्त सांगितले. हो, आर्त अर्थार्थी आणि एक भक्त राहिला बघा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आर्त अर्थार्थी जिज्ञासू आणि ज्ञानी 4 प्रकारचे. किती वेळा तरी सांगितलंय, पण काय आता मेमरीच आहे शेवटी ती काय. एवढ्या दिवस काम केले, थकलेली आहे. आणि आर्त तो अर्थाची ने व्याजे, माऊली त्याच्या विरोध करतो. आर्त तो अर्थाची ने व्याजे, प्रसन्न पडला की कोठे कुंटाला द्वारकेच्या राया वेळ का सखया लाभिला. अर्थ भक्त प्रसन्न पडला की भक्त देवाचा दावा करायचा. हे अर्थ भक्त आहे. ओ देवा मला आला ताप, तू माझा देवा माझा गेला ताप, मी तुझ्या बापाचा. बोला बोला, हे सगळे देवाचे बापच आहोत आपण. हे अर्थ. अर्थ तो अर्थाची ने माझे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे. जिज्ञासू फक्त जाणण्यासाठी माऊली म्हणते हरी जाणारे 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 हरी जाणारे. बाप रघुमादे
बापरखुमा देवीवर राहणारे हरी जाणारे हरी जाणारे हरी जाणारे हरी जाणारे हरी जाणारे बापरखुमा देव राहणार. देवाला कोण जाणू शकतो? कोणाला जाणता आलं एकच प्रमाण देतो, पुढे चालतो. वेदू जाणू गेला तो तेथे मौनावला, ते प्रिय तुझला प्राप्त कैसे. वेदाला कळला नाही, वेदालाही नाही कळला. 7 दिवसांत पण एवढा आवाज ठेवलाय भगवती मातेने. अंतपारायाचा काढला राजा पंढरीचा मालको. बर वेदाला नाही कळला, नवे नवे वेद अनंत दिला, वेद अनंत दिला, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाचे शोधिला किंवा साधिला, विठोबाचे शरण जावे, निजनिष्ठ नाम गावे. एकनाथ बाबा हरिपाठातून म्हणतात की वेदाला जाणता आलं नाही तर आपल्याला काय कळणार. वेद जाणू गेला तो तेथे मौनावला, ते दुय तुझला प्राप्त कैसे. आपल्याला कधी देव कळव काय माहिती. अहो आपण नुसतं मंदिरात गेलो ना 30-35 रुपयाचा नारळ फोडतो आणि म्हणतो देवा देवा आमच्यावर लक्ष ठेव, आमची पालखी बरोबर चालून दे. नाही का प्रकाश पाटील. हे देवा 35 रुपयाच्या नारळामध्ये अख्खी पालखी चालवायची कशी काय जमत. एक कोणभर फोडायला पाहिजे. मग ते बापदेवला फोडतो आम्ही. बापदेव आहे तिकडे रस्त्याला, तिकडे नाही. त्या देवाचा नाव बापदेव आहे. सगळा खतरनाक काम आहे तिकडे. हरी 35 रुपयामध्ये देवाला आपण म्हणतो देवा सगळ्या घरादारावर लक्ष ठेव रे बाबा, तुझी कृपा राहू दे. देव म्हणतो 35 रुपये ठेवू कशी काय. प्रॉब्लेम आहे ना. काय देव कळणार आहे आपल्याला. म्हणून देव यांना पण कळत नाही, दुसऱ्या भक्ताला पण कळत नाही. अर्थ तो अर्थाची ने माझे, जिज्ञासू तो जाणावायची लगे म्हणजे, तिजेने त्याने इच्छिते अर्थ सिद्धी. तिसरा भक्त सांगितला अर्थ. अर्थ मीन्स इकॉनॉमी, इकॉनॉमी मीन्स पैसा, पैसा मीन्स धन, धन मीन्स दौलत, दौलत मीन्स पैसा. विठ्ठल विठ्ठल. पैसा मिळवण्यासाठी देवा बाबा या वर्षी हे सगळं जमलं तर लगेच सत्यनारायण घालणार. पोरीचं जमलं, पोराचं जमलं तर सत्यनारायण घालणार. तुमच्या इकडचं सोडून आमच्या इकडचं सोडून बोलतो. जमिनीचा व्यवहार झाला तर सत्यनारायण. पहिले बंगला बांधणार मग सत्यनारायण घालणार. पहिले सत्यनारायण कोणी घातलाय का. पहिले सत्यनारायण घातला मग बंगला बांधला. आपला उलटाच का. पहिले बंगला बांधतो नंतर जमला तर सत्यनारायण नाही तर त्याला. पैशासाठी तिसरा भक्त सांगला. मग चौथ्याच्या ठाई काहीच करणे नाही, म्हणून भक्त एक बारी ज्ञानी आजो. माऊली म्हणते ज्ञानी जो भक्त आहे ना तो खरा माझा भक्त आहे. पण भगवान परमात्म्याला असं पण म्हणायचं आहे की जरी हे अर्थार्थी बरं का जिज्ञासू हे 3 भक्त जरी पण ते इच्छा करत असली तरी शेवटी ते माझ्याकडेच येतात. विठाला विठाला. आणि मग चौथा जो भक्त आहे
तो ज्ञानी भक्त आहे, जो ज्ञानोत्तर भक्ती करतो. हो, हे विश्वाची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर. तुम्ही आज जाऊन लिहून घ्या. विठ्ठल विठ्ठल ज्ञानी भक्त असतो त्याला सगळं विश्वाची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, सगळं चराचर त्याचं असतं. आणि एवढं करून आम्ही वैकुंठवासी अमयात नारायणाची, बोलिले देवी सातवावे वरदाया. आम्ही वैकुंठवासी अमयात नारायणाची, बोलिले देवी सातवावे वरदाया. गाढ संतांचे मानव आदराने भरले जग, बुद्धिकाचा भाग शेषवराला तो देव, शेषवराला तो देव. गाढ संतांचे मानव आदराने भरले जग, ते त्यांचा पत्ता सांगतात. आम्ही हे काम करण्यासाठी आलो. ज्ञान ऑलरेडी आम्हाला होत नवे नवे येतो जातो आम्ही देवाचे सांगात. हो, आम्हाला देवाच्या बरोबर जायला अवतार तुम्हाला या कराना, उद्धराया जरा जड जीवा. भाकरी खाल्ले म्हणून जोड चाललंय. ते पहिलं करा जरा. विठ्ठल विठ्ठल कधी पण सांगतो बघा, उपवास करा, व्रत करा, पण आपल्या शरीराची ताकद किती आहे बघून करा. पहिले मी 10 वर्ष व्रत केली, आता नाही करत. एकादशी व्रत, दशमीचा एक टाइम, एकादशी निरार, द्वादशीला एक टाइम, आणि जर परत द्वादशी नंतर त्रयोदशीला सोमवार आलाच तर किती दिवसाचा उपवास? 4 दिवस. तेव्हा ताकद तेवढी होती. आता पण काही कमी नाही म्हणा, कामामध्ये आहे, पण फक्त एवढं म्हणायचंय की आता ते झेपत नाही. आता मस्त फराळ करायचा, चक्कर आली आणि ते एवढं बोंबलायचंय, एवढं मला कीर्तन करायचंय, आणि जर मी काय खाल्लंच नाही तर होईल का? नाही. म्हणून 2 भाकरी खाऊन आलो. विठ्ठल विठ्ठल. आम्ही देवाच्या बरोबर येतो हे भक्ती सुख वाढवण्यासाठी. वाढावया सुख भक्ती भाव धर्म गुणाचार नाम विठोबाचे. हो, उजळावया आलो वाटा खरा खोटा निवारा. कारण ते आधीच ते सगळं देवाला प्राप्त केलेलंच असतं. नवे नवे कृतयुगामध्ये आम्ही कोण होतो? प्रल्हाद. त्रेतायुगामध्ये आम्ही कोण होतो? आता तुम्ही सांगा, मी विचारल्यावर. मग तुम्हाला कशाला बसतो? अंगद होतो. द्वापारामध्ये आम्ही कोण होतो? उद्धव होतो. आणि कलियुगामध्ये नामदेवराया. आणि मग जगद्गुरु तुकया अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा आहे की नाही? सगळ्या युगामध्ये तुकाराम महाराज आहेत, आणि कलियुगामध्ये 2 अवतार आहेत. आणि म्हणून हे कधी जमतात? ज्ञानोत्तर भक्ती, ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर. हो, टाळा टाली लोपला
लोकांना असं वाटतं आम्ही हळदीत नसतो आमचा डान्स थोडा थांबतो वारकरी आणि या कधी कधी निघत असतात बहुतांश कीर्तनामध्ये निघत नाही आणि वाजवणार तसे क्वालिटी माझा असले मग मजा येते मला तर अंग अंग मुराला छंद भोगत भोगताच्या त्याला भेट ज्ञान गिळून गावा बोलते का आणि असं ज्ञान गिळून बरं का जे भक्तीसाठी सोकावलेले आहेत ज्यांना भक्ती करावी लागत आहे करावीशी वाटते आणि म्हणून आशेचे गडी आहेत ना त्या गड्यांची निवडणूक उभा करतात माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून हे 4 प्रकारचे भक्त आहेत नवविधा भक्ती आहे अनेक प्रकारे अभंग सोडवला जाऊ शकतो तुमचं ज्ञान असेल तसं आता मी माझ्या ज्ञानाने सोडवतो बाळाराम महाराज त्यांच्या ज्ञानाने सोडवतो हो म्हणून तुम्ही कुठल्याही अँगलने सोडा फक्त सोडवता आला पाहिजे विठ्ठला विठ्ठला आणि असे जे गडी निवडलेले आहेत जे ज्ञानोत्तर भक्तीला लायक आहेत पात्र आहेत ते सगळे एका एकामध्ये मिळो आपण त्यातून सज्जन आपणासी मिलो मिळून एक खेळू एकाची सगळे खेळ त्यांनी खेळले सगळे साधू संत ज्ञानेश्वर महाराजांपासून नामदेवरायांपर्यंत सगळे खेळ त्यांनी खेळले आणि ते खेळ खेळून बरं का जे या खेळाला लायक नाही तुकोबारा म्हणतात 12 वाजता मला संपवायचे आणि 11:35 झालेले तेव्हा जे या खेळाला लायक नाही की ज्यांना ज्ञानोत्तर भक्ती करता येत नाही ज्ञान झाल्यानंतर खेळ खेळायला जे घाबरतात त्यांना तुकाराम महाराज म्हणते घाबरियांच्या मोडा काढा धाडा भ्यारा वळतीया जे घाबरतात भक्ती करायला त्यांना वळतीला वाजवा बरं कोणाकोणाची गुरु आहे दादा हातवर ते करा घरात कोणची येत नाही मग काय सांगू माहिती पुढं वाटवाचे द्या तुला शाबा मग ते वालता या ना कसं काय सांगू आता मी गुरु ढोर ओढलेला माणूस आहे हा 10वी पर्यंत आम्ही एक टाइम आमची शाळा आणि दुसरी टाइम गुरांची शाळा एवढंच तुम्हाला पण ना भास्कर दादा हा तर जे ह्या ज्ञानोत्तर भक्तीला घाबरतात म्हणजे ज्ञान प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्याला खेळ घ्यायला भीती वाटते हो अरे मोठे मोठे खेळाडू घाबरले बामणाचे पोरे खेळाचे व्याधे ते 12 वर्षे कापत कापत बाईने आले ते नागवेची पडवली ब्राह्मणाचं पोर होत शुकाचार्य शुकाधिक योगी रंगले चिरंगी परीक्षितेच्या अंगी नभाले एवढे मोठे मोठे लोक या खेळाला घाबरतात कारण आपला विषयच मायेचा होता भगवती माया जी आहे ती मम माया दुरत्तया भगवान परमात्मा म्हणतात येथे एकच लीला तरले
जे सर्व भावे माझं भजने त्या ऐनीच काही चालले मायाजाळ. मायाजाळ आता किती सांगितलं तुम्ही ऐकलाय, ज्यांनी नाही ऐकलं त्यांनी परत या. आता परत कुठे सांगू, एवढी कठीण माया आहे की ब्रह्मदेवाला विष्णुदेवाला पण नाही जमली. कालच सांगितलं त्यांना सुद्धा भुरळ पाडते. आणि ह्याला कारण आपली इंद्रिय, 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय ही कंट्रोल करण्यासाठी मन आहे. 11वं मन आहे. मनाचा अंकुश लागतो. मनाच्या द्वारे सगळी कर्म आपल्या डोळ्याद्वारे होतात. डोळ्यातून पहिले दिसलं जातं आणि डोळ्यातून दिसल्यानंतर पुढे क्रिया होतात. म्हणून या कर्मेंद्रियामध्ये ज्ञानेंद्रियामध्ये डोळं मुख्य आहे. पटकन सांग, डोळं हा मुख्य आहे. काय झालं, एक माणूस चालला होता आणि चालताना त्याने असं बगीच्यामध्ये एक आंबा पाहिला, आंब्याचं झाड. त्या आंब्याला मस्त आंबे लागले होते आणि ते विजय भाऊ आंबे लागले पिकलेले होते. त्याने विचार केला, म्हणजे पाहिलं कोणी, डोळ्याने पाहिलं. म्हटलं आंबा पिकलाय, मग तोडायला काय हरकत आहे. लगेच त्यांनी सिग्नल दिला तिकडे, कोणी, डोळ्यांनी. तिकडे बुद्धीला दिला सिग्नल, मनाला सांगितलं. मग आता आंबा तोडायचा आहे तर आंबा आपल्या जवळ येईल का आपल्याला त्याच्या जवळ जावं लागेल. हॅलो दीदी, काय आंब्याच्या जवळ आपल्याला जावं लागेल, आंबा थोडा येणार आहे. मग आंब्याच्या जवळ जावं लागेल. मग आंब्याच्या जवळ कोण गेलं, कर्मेंद्रिय गेलं. ज्ञानेंद्रियाने दिलं, कर्मेंद्रिय आंब्याजवळ गेले. आता आंब्याजवळ गेलं बरोबर आहे, पण आता आंबा तोडावा लागेल. मग आता कोण तोडेल, मी तर नाही जाणार बाबा, तुम्ही जाल तर जा. मग आंबा कोण तोडेल, हात तोडतील ना. हात पण कर्मेंद्रिय. मग हाताला सांगितलं तोड, मग हाताने तोडलं. हाताने तोडलं. बरं हाताने तोडलं, फक्त त्याचा उपयोग कोण करेल, मुख करेल ना, तोंड करेल ना. हाताने तोडलं पण लगेच सांगितलं हा आता घाल तोंडात. बरं तोंडात घातलं, गेलं ते हात. डोळ्यांनी पाहिलं, मनाने सांगितलं पायाला तुम्ही तिथे जा. त्यानंतर हाताने तोडलं, खाल्लं मुखांनी. तेवढ्यात तो आंब्याचा मालक आला. म्हटलं अरे आंबा कसा काय तोडला, कसा तोडला, पिकलेला होता, वाटलं खावा, लगेच तोडला. हा तोडला म्हणजे काय, मूर्खा कुठला, असं म्हणून त्याच्या 2 काठीच्या उक्ती इथे घातल्या. अशा 2 रट्टे मारले. मला सांगा, आंबा पाहिला कोणी होता, डोळे. आंब्याजवळ कोण गेलं होतं, पाय गेले होते. तोडला कोणी होता, हाताने. खाल्ला कोणी होता, तोंडाने. मार कोणाला बसला, पाठीला. पण सांगतो बघा, पण जरी मार पाठीने घातला तरी अश्रू मात्र डोळ्यातूनच आले. असं आहे, ज्या इंद्रियाने ते केलं होतं काम सुरू, त्याला ते दुःख भोगावं लागलं. विठाला विठाला. म्हणून एका अभंगा म्हणतात, चला वळू गाई, मजबूतच नाही. पण होतं कधी कधी नाही. चला वळू गाई, बैसो जेव एकी खाई, बहु गेली वडवड, पायी बेटी झाला झिड. या अभंगात सांगतात बरोबर आहे. गाई वडू म्हणजे कुठला, इंद्रिय रूपी गाडी. 5 कर्मेंद्रिय 5 ज्ञानेंद्रिय आणि 11वं मन. या इंद्रिय रूपी गाडी वळण्यासाठी भगवान परमात्मा तुकोबारांच्या अनुषंगाने सांगतात भ्याडा धाडा वैद्या. कारण त्यांची इंद्रिय अजून कंट्रोल मध्ये नाही आली. इंद्रिय कंट्रोल मध्ये कधी,
ती अप्सरा जेव्हा शुकाचार्यांसमोर आली तिने खूप सगळं नृत्य वगैरे केलं, पण काही करून त्याचं मन बदलत नाही. तेव्हा ती अप्सरा माता म्हणते, म्हटलं शुकजी, तुम्हाला वाटत असेल मृत्यू लोकातल्या स्त्रियांपणामुळे आमचं शरीर असेल, आमचं उदर आमचं पोट सुगंधी आमिष देत होती शुकाचार्यांना, आमचं पोट सुगंधित आहे. माझे शुकाचार्य म्हटले, हे माय, मला जर माहित असत तुझं उदर सुगंधित आहे तर मी माझ्या आईच्या उदरातून जन्म नसता घेतला, तुझ्या पोटातून जन्माला आलो असतो. बहु केली वनवन, म्हणजे त्याने आपल्याला इशारा दिला, अभी तुम्हाला काम करो. आणि म्हणून बरं का, त्या धाड्या धाड्या वळते ज्याने इंद्रिय अजून कंट्रोल झाली नाही, भक्ती करून पण इंद्रिय कंट्रोल मध्ये आली नाही, मग त्याला पुन्हा वळतीला म्हणजे पुन्हा जन्माला यावं लागतं. किती नित्य व्हावे भजित. आणि म्हणून अशी देवापाशी विठालची नाव नसावी. तुका बरा आपण त्याच्या देवाजवळ विटाळ नसावा. बरं का, विटाळ अनेक प्रकारचे आहेत, पण अंतःकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्ती करण्याचा विटाळ नसावा असं तुकोबाराने स्पष्ट सांगायचंय. आणि हा विटाळ जर असेल तर त्यांना पुन्हा वळतीला पाठवा. आणि असा विटाळ जर नसेल त्याच्याकडे, त्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानोत्तर भक्ती करण्याचा विटाळ नसेल हो, तर मग आपापणामध्ये मिळवू, एक खेळू एकासे. आणि मग ते या खेळाला लायक आहेत. आणि असे खेळाला लायक आहेत हे माझे गडी गडी कोण आहेत याच्यातून निवडा आणि त्यांनी खेळाला सुरुवात करा. विठोबा
एवढा मोठा कधी कधी आता या काळा आता ठेवा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कला। भगवान परमात्म्याच्या लीलांचा ज्या गोकुळामध्ये त्यांनी लीला केल्या त्या वर्णन करायच्या शॉर्टकट मध्ये सगळी लीला आपण ऐकणारे आहोत। आणि त्या दिवशी मी कथेमध्ये पण कृष्णाच्या लीला सांगितलेल्या आहेत की भगवान परमात्मा मथुरेमध्ये कारागृहामध्ये जन्माला आले आणि त्यानंतर वसुदेवाला सांगितलं, म्हटलं मला तिकडे घेऊन चल। भगवान परमात्म्याला आणि वसुदेवची त्या रात्रीच घेऊन निघाले बरं का। आणि यमुना ही यमाची बहीण, आता यम कोण तो येईल आता सगळ्यांना त्याची भेट होईल। यम आणि यमुना ही सूर्याची छाया रूपेची मुलं बरं का। दोघांचं काम एकच, यम पण सगळ्यांचंच काम करतो आणि यमुना पण तशीच करते। आणि म्हणून बरं का यमुना ही समुद्राची पत्नी, त्यामुळे भगवान परमात्मा कोण झाला तिचा जावई झाला। आणि जावई भेटायला येतो म्हणून ती वाढत गेली, अंगुठ्याचा स्पर्श केला पटापट सांगतो आणि बरं का ती दुभंगली। भगवान परमात्माला गोकुळामध्ये आणलं आणि गोकुळामध्ये आणल्यानंतर ती माया उपजली देते मध ठेवी आणि येते। मायेला तिथून वसुदेवाने घेतलं, मथुरेमध्ये आले आणि मथुरेमध्ये आल्यानंतर संगाळी ओ नंद भय जय कन्हैया लाल की ओ गोकुळीचा सुखा गोकुळीचा
तुम्हाला अंत पार राहणार ना, कारण बालकृष्ण नंदागिरी आनंदला नरणारी गुडिया तोरणे हो तर ती कथा गाती गाणे गुढ्या उभारला गेला देव आला हो कुकुडीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान किर्या वाचून जपतपे परमात्मा त्या गोकुळामध्ये जसा या गोकुळामध्ये पण जेव्हा तो येईल तेव्हा पण आपल्याला आनंद होईल आणि म्हणून भगवान परमात्मा आल्यानंतर अवघ्या 7 दिवसामध्ये पुतना मावशी आली 7व्या दिवशी आली. आता ही पुतना मावशी म्हणजे बळीराजाची कन्या रत्नमाला आणि रत्नमाला जेव्हा वामन भगवान बळीराजाच्या मंडपामध्ये आले तिने पाहिलं वामन भगवान परमात्माला. कारण परमात्मा कसा आहे राजस कुमार मदनाचा पुतळा रवी शशिकला लोबलिया कस्तुरी मळवट चंदनाची उटी सुंदर ते दान उभे विटेवरी करकटावरे देवोनिया करकटावरी देवोनिया रूप सुंदर सावलागे माये सावलागे माये 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 रूप सुंदर सावलागे माये सावलागे माये रूप सुंदर सावलागे माये सावलागे माये सावलागे माये सावलागे माये. आणि वामन भगवान परमात्म्याला पाहिलं तिला वाटलं आपल्याला असं लेकरू झालं तर. आणि जेव्हा बळीराजाला पाताळात घातला तेव्हा तीच रत्नमाला म्हणते याला मारायला पाहिजे. दोन्ही इच्छा परमात्म्याने तिचा पूर्ण केला. तीच पुतना झाली बरं का. कृष्णा सोड सोड म्हटली परमात्म्याने सगळं शोषून घेतले आणि त्यामुळे ती सोड सोड म्हटली तिला ये लोकात तू पण मुक्ती केली परलोकामध्ये पण मुक्ती प्राप्त करून दिली. आणि मग काग बग रिठा मालिरा बालपणी आई गई दैत खान बुडविली बरं का. हे काग बग रिठा सगळे राक्षस मारायला आले बरं का. भगवान कृष्णांना त्या लहानपणामध्ये मारायला येत होते राक्षस. विचार करा काय मोठ्या माणसाला मोठीच माणसं मारली जातील आपल्याला काय आपल्याला एक काठी बस झाली. माझा परमात्मा मोठा आहे ना. आणि म्हणून बरं का त्यानंतर परमात्म्याने चौर कर्म केलं. सगळ्यांच्या घरी चोरी करायला जायचा. दह्या दुधाची करतो चोरी नंदाचा हट्टी गवळानी नो जाऊ नका मागान गवळानी नो जाऊ नका मागान गवळानी नो जाऊ नका दह्या दुधाची घरी. कारण पूर्वीचा काळ होता आणि घरामध्ये दूध पिकत होतं पण ज्यांच्या घरी दूध पिकतं ते घरी खायला कमी ठेवतात. फक्त इथले दूधवाले सोडून बोलतो त्यांच्या घरी फक्त चहाला दूध असतो तो पण फूक मारून फूक फूक मग टाकतात. आमचे भगवान दादा रोज 1 लिटर पितो. मग हे ओरिजिनल आपल्या मुलाला मिळत नाही. मला सांगा दूध पिकतं सरवली गावात आणि विकायला जातं कल्याणला. तर पेरवान कोणाचे पोरं होतील कल्याणवाल्यांची का सरवलीवाल्यांची. कल्याणवाल्यांचीच होती कारण ते दूध पितात नाही यांना ताक प्यायला. म्हणजे असं नाही बरं का आम्ही सहज सांगितलं नाही तर मग यायचे सरवलीवाले जाता जाता आडवे. आमचं नाव कसं काय घेतलं पहिले सिस्टीम वाला येईल तुमचं नाव काय घेतलं. मग हे जे ओरिजिनल असतं ते द्यावं. ते 5000 वर्षापूर्वी कृष्णाने सांगितलं की आपल्या मुलांना ओरिजिनल द्या. आपला स्वभावच असा आहे बरं का. आपण
ओरिजिनल घरात ठेवत नाही. पूर्वीच्या काळी भाजीपाला लावायचे की नाही, आता पण काही जण लावत असते. माझा आवडता दृष्टांत बरं का, बऱ्याच वेळा सांगितलं की तेव्हा ते आपण भाजीपाला पिकवतो ना, तेव्हा भेंडे ठेवायचे काही भेंडे. आता ते भेंडे खुडून आणले का वाकडं वाकडं एक बाजूला आणि चांगलं चांगलं सरळ सरळ विकायला आणि वाकडे खायला. आता मला सांगा, वाकडे भेंडे खाल्यावर आपली पोरं कशी होती? वाकडीच होती. नाही वाकडी झाली तर तुम्हाला कधी करते. मग तसंच आहे ना, आंबे पिकले का ते हापूस आंबे, आमचा एकच आंबा आहे, कुठे येऊ नका खायला, आला तर येतो बघत. ते चांगले चांगले माजूला आणि त्या बामट्या झालेल्या नाही गोलांचे बाबा बामट्या झालेल्या अशा घरात ठेवतात. पुढे कशी स्ट्रॉंग होती लो, देतच नाही ओरिजिनल. आणि म्हणून कृष्णाने हा शोध लावला 5000 वर्षापूर्वी की आपली पोरं स्ट्रॉंग झाली पाहिजेत, चौकदार दादा मजबूत झाली पाहिजे, अशी मजबूत झाली पाहिजे का प्रत्येक आई बाबाला धोडपलं पाहिजे. पटापट कीर्तन समजून घ्या. आणि म्हणून मग बरं का, आध्यात्मिक कार्यक्रम होतं, आधी भौतिक कारण होतं, आध्यात्मिक कारण होतं, आधी दैविक कारण होतं, अशी अनेक कारणं सांगता येतील आणि खूप त्याच्यासाठी चिंतनीय विषय. पण चोरी करण्याचं हे कारण होतं. आणि दुसरं, ज्यांची चित्त लोण्यासारखी ओथामधी होती, लोण्यासारखी मऊ झाली होती, हो चित्त चोरीले नंदाचे बरं का, नंद ज्याचे चित्त चैतन्य चोरून नेले हो. किंवा अजून एक प्रमाण आहे, विठ्ठल विठ्ठल हो, मृदू सबाय नवनीता तैसे सज्जनाचे चित्त, दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी, एका रंगले तैसे सज्जनाचे चित्त, जे सज्जन असतात ते मृदू चित्त झालेलं असतं. आणि ज्यांचं मृदू चित्त झालं, भगवान परमात्मा त्यांच्याच घरी चोऱ्या करायला जातात, आपल्या घरी येत नाही. आपलं अजून कठीण आहे. आणि असं मृदू चित्त झालं की परमात्मा येतो आणि चोरी करतो. आणि म्हणून त्या पण गवळणी चॅलेंज करत होत्या, त्या पण श्रुतीरूपी होत्या, त्या साध्या नव्हत्या काय. आणि म्हणून बरं का, भगवान परमात्माला चॅलेंज करा, ये म्हटलं आमच्या घरी ये. आणि मग सगळे गाराणे आणायला लागले नाही का. हो हो, अवरी अवरी फुला कना आमच्या केला अजून एक लाजन काय तुझ्या मना, तुझा तुला गोड वाट करा. आता दुसरी पण कपडी विठ्ठल विठ्ठल बाळस गुण गुणाचे ताने, बाळ दिसतय गोचिरवाने, काय सांगता गाणे ग गोकुळ जानानी, काय सांगता गाणे ग गोकुळ जानानी, काय सांगता गाणे गे गोकुळ जानारे, काय सांगता गाणे गे गोकुळ जानारे. माझा
गे गोकुळच्या नादी तुम्ही जाती संत गेला गे तुम्ही लपवली आता भवरा तुम्ही लपवली आजची मोठी लागता गयाचे पाठी गेल्यामुळे सगळी तर मोठी ग गोकुळच्या नादी हा ब्रह्माने नीता जनिता दुनियाला धारो माता हा कैसा ये राहता गे गोकुळच्या नादी हा कैसा ये राहता गे गोकुळच्या नादी तुमच्या हातात येणार नाही ब्रह्मनिधीचा तुम्ही आळ करताय तुम्ही मोठ्या ढाल गजा मोठा अभंग मोठ्या ढाल गजा आळ करताय आणि मग आईने ठरवलं असं 12 वाजून 5 मिनिटं झाली म्हटलं उद्या जाई राणा सगळे घेऊन एक गोधना आता तू उद्या तिकडे जा राणात जा आणि मग गाई गोपाल घेऊन परमात्मा आणि गेले त्या ठिकाणी खेळ आपण आधीच मांडला आणि मग असे दुपारचे 12 वाजून 5 मिनिटं झाले की सगळे गोपाल म्हणायचे अरे बाबा खांदी भात पोटी भूक काय खेळायचे सो तू बाबा 2 भाकरी खाऊन आलात पण आम्ही अजून द्वादशी सोडली नाही तुला काय वाटतं का नाही असे ज्यांनी खाल्लं नसेल ते म्हणत असतील हो बाबा आटा बाता आणि मग भगवान परमात्म्याने गोपाळांना जमा करून जो काळा यमुनेच्या तीरावर केला तोच काला आमच्या साधू संतांनी चंद्रभागाच्या वालवंटेमध्ये केला आणि तोच काला आपण आज सरोली गावामध्ये करत आहोत ज्ञानेश्वर माऊली
तुझे माला गला करते वरदान आसे पीतांबर तुल्यला देवदेववड तेजस्वी सर्ववाण मंत्र उद्भवेला देव देव पाणुरंगाव पाणुरंग रकमाई वल्लभार सत्यमाला सुवर्णाची कमले वरवाला राई रंगवाई राणी अंतरा वाले तोरा गरवाला नाम जनार्दन पायी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य वेदा देवी साधुगंध मानव वेदना माझा आरती तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद माय दाखवला माय तुकाराम लाघव सागरात बाजार झाले गौतम ज्याने अवंग रचले अर्थ तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद माय अर्थ तुकाराम तो किसा तुलने देव नाम तुका क्याले मन जावे चरणी मस्तक ठेवले अर्थ तुकाराम स्वामी सद्गुरुराम सच्चिदानंद माय दाखवला अर्थ तुकाराम आले लोटांगण वंदनीत